नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवलं आहे मस्त झणझणीत असं मालवणी पद्धतीने वांग पावट्याची आमटी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वांग पावट्याची आमटी बनवण्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे, ते वाटणाची तयारी करूया। त्यासाठी मी 4 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, लसूण, आलं आणि हिरवी मिरची लागणार आहे, ते 4 ते 5 लसूण घेतलेले आहेत पाकळ्या आणि हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत 5 ते 6 आणि अर्धा इंच आलं आणि 1 छोटी वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं 1 वाटी पातळ चिरून घेतलेलं आहे। आता हे भाजून घ्यायचं आहे सर्व साहित्य। भाजण्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवलेला, त्याच्यामध्ये आता 2 चमचे छोटेसे तेल टाकून घ्यायचं आहे। थोडंसं तेल गरम व्हायला देऊयात। तेल गरम झालेलं आहे, त्यात लसूण, आलं आणि मिरची घेतलेली आहे, ते 1 ते 2 मिनिटं तेलात परतून घ्यायचं आहे। जे मी वाटणाचं साहित्य घेतलेलं आहे ते पूर्ण वाटण आपल्याला या आमटीसाठी लागणार नाही आहे। हे वाटण मी पुन्हा ठेवून देणार आहे। थोडंसं वाटण जे आपल्याला जास्त झालं तर आपण ते एका डब्यामधून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। नंतर त्याची कडधान्याची उसळ किंवा भाजी वगैरे बनवतो त्याच्यामध्ये हे वाटण आपण वापरू शकतो, किंवा तुम्ही या वाटणाचं प्रमाण कमी करू शकता। थोडंसं आलं आणि लसूण मिरची 1 ते 2 मिनिटं तेलात परतून झाले की आता कांदा टाकून घेऊया आणि कांदा पण मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये भाजून घेऊ। हे बघा, कांदा पण आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता आपण ओलं खोबरं जे किसून घेतलेलं आहे ते पण टाकू आणि कांद्याबरोबर ओलं खोबरं भाजून घेऊयात। हे बघा, कांदा आणि ओलं खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊयात। त्याच तव्यामध्ये आपण आता सुकं खोबरं भाजून घेऊयात। भाजलेल्या वाटणामध्ये थोडीशी आता कोथिंबीर टाकूयात आणि हे पूर्ण वाटण थंड व्हायला द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक वाटण हे वाटून घ्यायचं आहे। वांग पावट्याची आमटी बनवण्यासाठी मी 4 वांगी कापून घेतलेली आहेत आणि ती पाण्यामध्ये टाकून ठेवली आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकलेलं म्हणजे वांगी काळी पडत नाही आहेत। आणि 1 बटाटा घेतलाय, तुम्हाला जर आवडत असेल तर 1 बटाटा टाका आणि पावटे मी सोलून घेतलेले आहेत, साधारण 1 वाटी आहेत। आमटीच्या फोडणीसाठी मी अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता घेतलाय, 1 टोमॅटो घेतलाय बारीक चिरून, वरून टाकण्यासाठी कोथिंबीर आहे आणि मसाल्यामध्ये तुमच्याजवळ जो घरगुती मसाला असतो तो घ्यायचा। मी मालवणी मसाला 1 चमचा घेतलाय, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला असेल तर तुम्ही टाका, त्याने टेस्ट अजून वाटते, आणि लाल तिखट आणि धने जिरे पूड अर्धा चमचा। वांग पावट्याची आमटी बनवण्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती टोप गरम करत ठेवलाय, त्यामध्ये 4 ते 5 चमचे छोटे तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे। कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजलेला आहे। आता टोमॅटो टाकून टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे तेलामध्ये। पाव चमचा आलं लसूण पेस्ट टाकून परतून घ्यायची आहे। मसाले टाकूयात आणि मसाले पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मसाल्यांना तेल सुटायला द्यायचं आहे। यामध्ये आता वांग, बटाटा आणि पावटा टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। वांग बघा, तुम्ही मिठाच्या पाण्यात टाकल्यावर काळं पडलेलं नाहीये। आमटीच्या चवीपुरतं 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मसाल्यामध्ये वांग, पावटा आणि बटाटा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे पहिलं। दोन ग्लास पाणी टाकून वांग, बटाटा आणि पावटा चांगला असा शिजवून घ्यायचा आहे। बघा, बटाटा आणि पावटा शिजलेला आहे, त्याचबरोबर वांग पण आपलं शिजायला काही वेळ लागत नाही, तो पटकनच शिजतो।
फक्त पावटा आणि बटाट्याला वेळ लागतो, तो पण शिजलेला आहे. आता आपण यामध्ये वाटणाचा वापर करणार आहोत. जे वाटण आपण भाजून घेतलेलं आहे ते बारीक वाटून घेतलंय आणि ह्यामध्ये मी आता 4 चमचे वाटण टाकून घेते. तुम्हाला ज्या प्रमाणात आमटी पातळ जाड पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त पाण्याचा किंवा वाटणाचा वापर करू शकता. हे बघा, बाकीचं वाटण मी एका डब्यातून फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. नंतर ते आपण भाजी उसळ वगैरे बनवण्यासाठी वापरू शकतो. आता हे पुन्हा 3 ते 4 मिनिटं आमटी उकळून घ्यायची आहे वाटण टाकल्यावरती. हे बघा, झणझणीत अशी वांगा पावटा बटाटा आमटी बनवून तयार आहे. गॅस बंद करून आता वरून टाकूया चिरून घेतलेली कोथिंबीर. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. मस्त अशी मालवणी पद्धतीने झणझणीत वांग पावटा बटाटा आमटी बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.